आपण काढलेली आहे. परवाच त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्याला लातूरला आपल्या बँकेची ब्रँच काढायला आपल्याला परवानगी मिळालेली आहे आणि येत्या 3-1 महिन्यामध्ये आपली ब्रँच तिथं पण चालू होईल. आणि आपल्याला कारण सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात असं नाही, त्यामुळं बँकिंग मध्ये एका शिस्तीनं आपल्याला जावं लागतं. जसं कर्ज वाटप आम्हाला मान्य आहे, कर्ज वाटप कमी झालं म्हणून नफा कमी झाला, परंतु पुन्हा थकलं तर कोण जिम्मेदार? या सगळ्या गोष्टीची ताळमेळ कसर नसते. होय, कर्ज वाटप केल्याशिवाय आपल्याला नफा होणार, नफा औरा शहाजी व कासारशी ते शाखा पुढे वाढवण्याचा परवानगीचा प्रस्ताव आरबीआय कडे दाखल करायचा आहे. त्याला आपल्याला परवानगी पाहिजे. विषय काय होतो, या शाखा पण कुठेतरी आपल्या भागामधल्या शेतकऱ्यांचा माल त्या लातूरमध्ये जातो, तिथं खरेदी विक्री होते, तिथंच आपण खरेदी म्हणजे आपली खरेदी असेल तर लातूर सोलापूर सारख्या ठिकाणी जातो. म्हणून आपल्या सर्वांच्या सोयीसाठी त्याच्यात आपण कुठली सोय बघतो, आपल्या सभासदांची आपल्या खातेदारांची सोय बघतो. सर्वांची इच्छा होती की लातूरला झालं तर आपल्या ट्रान्झॅक्शनच्या दृष्टीनं योग्य होईल आणि त्यामुळं यावर्षी लातूरला आपल्याला ब्रँच काढायला परवानगी मिळालेली आहे. त्यामुळं मी परत एकदा आपल्या कारण ह्या परवानग्या सहसा मिळत नाही. परवानगी कशावर अवलंबून असते? तुमच्या बँकेचे नॉर्म्स, जे रिझर्व्ह बँकेने नॉर्म्स ठरवलेले आहेत, किती टक्के तुमचं कर्जाचं प्रमाण किती, खूप नॉर्म्स आहेत. त्या नॉर्म्स मध्ये तुम्ही बसायला पाहिजे तरच ती परवानगी. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्व नॉर्म्स आपले पूर्ण केलेले. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात देशात मला वाटतं 50-60% बँकांना दंड आरबीआयने आजपर्यंत काही ना काही कारणाने केलेला आहे, पण आपल्या बँकेला एकदाही दंड लागलेला नाही. हे आम्ही आवर्जून आणि अभिमानानं सांगतो की एकदाही कसल्याही आपण नॉर्म्स त्याचं बायपास केलं म्हणून आपल्याला एकदाही दंड बसलेला नाही. हा अभिमानाचा विषय आहे.